नमस्कार. कधी विचार केलाय का की टॉपर्स असं नेमकं काय वेगळं करतात की ते नेहमीच पुढे असतात? म्हणजे आपणही खूप मेहनत घेतो, पण अपेक्षित यश मिळत नाही. मग उत्तर कदाचित मेहनतीत नाहीये, तर योग्य सवयींमध्ये दडलेलं आहे. चला तर मग आज यशाची हीच रहस्य उलगडून पाहूया. हा प्रश्न खूपच ओळखीचा वाटतो नाही का? किती निराशा येते अशा वेळी. अनेकांना वाटतं की आपले प्रयत्नच कुठेतरी कमी पडतायत. पण थांबा, खरं कारण प्रयत्नांची कमतरता नाहीये, तर योग्य पद्धतीचा अभाव आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी बोलूया अभ्यासात येणाऱ्या निराशेबद्दल. मग पाहूया टॉपर्सचं खरंच सिक्रेट काय आहे. त्यानंतर प्लॅनिंग कसं करायचं आणि अभ्यासाच्या इफेक्टिव्ह टेक्निक्स कोणत्या आहेत ते समजून घेऊया. आणि हो, सगळ्यात शेवटी पुस्तकांच्या पलीकडच्या काही महत्त्वाच्या सवयींवरही एक नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया त्या निराशेपासूनच. म्हणजे बघा, खूप मेहनत करूनही जेव्हा चांगले गुण मिळत नाहीत तेव्हा काय होतं? साहजिक आहे, आपण नशिबाला किंवा मग सिस्टीमला दोष देतो. पण थांबा, खरी समस्या कदाचित इथे नाहीची आहे, ती दुसरीकडेच कुठेतरी असू शकते. आणि ती समस्या आहे आपल्या पद्धतीची. खरं तर यश हे किती तास अभ्यास केला यावर नाही, तर कोणत्या तंत्राने केला यावर अवलंबून आहे. नुसतं पुस्तक समोर घेऊन बसणं म्हणजे अभ्यास होत नाही. तो कसा करायचा, कोणती मेथड वापरायची, यातच सगळं रहस्य दडलंय. ही काही घोकंपट्टी नाहीये, तर एक प्रॉपर प्लॅन केलेली, ध्येय समोर ठेवून केलेली प्रोसेस आहे. आणि माहितीये का, हीच गोष्ट अभ्यासाला सुद्धा लागू होते. नेपोलियनचं हे वाक्य बघा, किती परफेक्ट बसतं इथे. यशाची सुरुवात प्रत्यक्ष अभ्यासात नाही, तर आपल्या मनात, आपल्या तयारीत आणि योग्य मानसिकतेत होते. अभ्यासाला बसण्यापूर्वीच विजयाची प्लॅनिंग आपल्या डोक्यात तयार पाहिजे. पण ही विजयाची योजना म्हणजे नेमकं काय? आणि इथेच आपण येतो टॉपर्सच्या सिक्रेटकडे. आपल्या सगळ्यांनाच काय वाटतं की टॉपर्सना जन्मतःच काहीतरी वेगळी ब्रेन पॉवर मिळालेली असते, नाही का? पण खरंच तसं आहे का? चला, आज हे जे मिथक आहे ना, ते तोडून टाकूया. नाही, वास्तव खूप वेगळं आहे. टॉपर होणं ही काही नैसर्गिक देणगी किंवा मॅजिक नाहीये, तर ती एक शिकण्यासारखी स्ट्रॅटेजी आहे. फरक फक्त हार्डवर्कमध्ये नाही, तर स्मार्ट वर्कमध्ये आहे, स्मार्ट अभ्यासाच्या सवयीमध्ये आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? ह्या सवयी कोणीही, अगदी कोणीही लावू शकतं. तर मग ह्या स्मार्ट सवयी आहेत तरी कोणत्या? चला, आता वळूया आपल्या तिसऱ्या भागाकडे, कौशल्यपूर्ण नियोजनाच्या सवयी. कारण कोणतंही काम यशस्वी करायचं असेल तर तयारी आणि प्लॅनिंग हे पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. आणि याची सुरुवात होते 3 एकदम सोप्या स्टेप्सनी. पहिली स्टेप, एक बॅलन्स्ड वेळापत्रक तयार करा. म्हणजे असं वेळापत्रक ज्यात अभ्यासासोबतच इतर गोष्टींसाठीही वेळ असेल. दुसरी स्टेप, प्रत्येक स्टडी सेशनसाठी एक क्लिअर टार्गेट ठरवा. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, चालढकल करणं टाळा. आजचं काम आजच. बेंजामिन फ्रँकलिन यांचं एक वाक्य आहे जे प्लॅनिंगचं महत्त्व अगदी परफेक्ट सांगतं. योग्य प्लॅनिंग नसेल ना, तर कितीही मेहनत घेतली तरी ती वाया जाऊ शकते. त्यामुळे अभ्यासाची लढाई जिंकायची असेल तर प्लॅनिंग नावाचं शस्त्र आपल्याकडे असलंच पाहिजे. बरं, एकदा आपलं प्लॅनिंग झालं की पुढची स्टेप येते प्रत्यक्ष अभ्यासाची. पण नुसतं वाचत बसणं पुरेसं आहे का? नाही, वाचलेलं डोक्यात राहिलं पण पाहिजे, नाही का? त्यासाठीच आता आपण काही इफेक्टिव्ह लर्निंग टेक्निक्स बघूया. आपण एक सामान्य चूक नेहमी करतो, ती म्हणजे तासनतास एकाच जागी बसून राहतो. पण टॉपर्स असं नाही करत. ते काय करतात? तर लहान फोकस सेशन्समध्ये अभ्यास करतात. थोडा थकवा आला की एक छोटासा ब्रेक घेतात. यामुळे होतं काय की मन एकदम फ्रेश होतं आणि वाचलेली माहिती डोक्यात जास्त चांगली फिट बसते. नाहीतर मग एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था व्हायला वेळ नाही लागत. आणि यशामागचं आणखी एक मोठं सिक्रेट आहे स्वतःच्या नोट्स काढणं. यामुळे होतं काय की कोणताही अवघड विषय आपल्या भाषेत आपल्या पद्धतीने सोपा होऊन जातो. आणि परीक्षेच्या वेळी रिव्हिजनसाठी तर याच्यापेक्षा भारी साधन दुसरं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या नोट्स कधीही वापरू नका. कारण नोट्स काढण्याची जी प्रोसेस आहे ना, तीच खरी शिकण्याची प्रोसेस आहे. आता ही जी सवय आहे ना, ती खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. आठवड्याभरात आपण जे काही शिकलो त्याची वीकेंडला उजळणी करायची. यामुळे ते ज्ञान आपल्या डोक्यात एकदम पक्क बसतं. यशस्वी विद्यार्थी काय करतात? तर नवीन काही शिकताना जुन्या माहितीची उजळणी करून त्या दोन्हींमध्ये कनेक्शन जोडतात. याने त्यांची कन्सेप्ट क्लॅरिटी अजून वाढते. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या, पण कदाचित सगळ्यात जास्त दुर्लक्ष केल्या जाणाऱ्या भागाकडे, पुस्तकांच्या पलीकडचं जग. हो, कारण टॉपर होण्यासाठी फक्त अभ्यासच महत्त्वाचा नसतो, तर इतरही काही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. आपल्याकडे एक खूप मोठा गैरसमज आहे, तो म्हणजे रात्रभर जागून अभ्यास करणं.
पण खरं सांगायचं तर याचा फायदा कमी आणि तोटाच जास्त होतो. कारण रात्रीची जी शांत झोप असते ना, तीच दिवसा अभ्यासलेल्या गोष्टी आपल्या मेंदूत पक्क्या करण्याचं काम करते. पुरेशी झोप झाली तरच आपला ब्रेन दुसऱ्या दिवशी नवीन गोष्टी शिकायला रेडी असतो. ही उदाहरणं बघा ना, किती इंटरेस्टिंग आहेत. CBSE टॉपर रक्षा गोपाळ एक उत्तम पियानो वादक आहे, तर 93% गुण मिळवणारी मिन्नतुल्ला एक गायिका आहे. यावरून काय दिसतं? तर अभ्यास आणि छंद यांचा बॅलन्स साधला की डोक्यावरचा स्ट्रेस कमी होतो आणि मन अभ्यासात जास्त कॉन्सन्ट्रेट करतं. तर आता आपल्या लक्षात आलं असेल की यश ही काही जादू नाही आहे, तर योग्य सवयींचा रिझल्ट आहे. मग आता प्रश्न हा आहे की यापैकी कोणती एक नवीन सवय आजपासून सुरू करायची? कारण यशाचा प्रवास पहिल्या पावलानेच सुरू होतो आणि ती पावलं चलण्यासाठी आजच्यापेक्षा चांगला दिवस दुसरा कुठला असणार आहे.